श्री स्वामी समर्थ. शुभरात्री सगळ्यांना. हा व्हिडिओ आहे रात्री 11 वाजेला मी सुरुवात केला आहे, कारण की हरतालिकेच्या दिवशी पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग जे काही आवरायचं बाकी होतं ते आवरून घेतलं आणि स्वयंपाकाला लागली. तर हे मला म्हटले होते की डेकोरेशन एकटी नको करू. तसं बघायला गेलं तर डेकोरेशन असं खूप जास्त मोठं करायचं नव्हतं, साधं सिंपल करायचं होतं. कारण प्रत्येक वर्षाला आम्ही गणपती ज्या ठिकाणी मी आता देवघर लावलं आहे त्या ठिकाणी आम्ही गणपती बसवायचो, परंतु आता त्या ठिकाणी देवघर असल्यामुळे गणपती बसवायला आम्ही ही जागा सिलेक्ट केली आणि ह्या जागेवर जो माझा टेबल असतो तो टेबल आम्ही काढून घेतला आणि तो बाल्कनीत ठेवला आणि बाल्कनीतला टेबल हा जो कॉम्प्युटर टेबल आहे तो टेबल इथं आणला आणि जागा पण ही व्यवस्थित आहे, पूर्व पश्चिम. पहिली जागा पण व्यवस्थित होती, पूर्व पश्चिम. त्याच्यामुळे मग हे पण एक ऑप्शन होतं आमच्यासाठी गणपती बसवायला. तर मग गणपती इथे बसवला. तर यांनी मला सांगितलं होतं की मी 7 वाजेपर्यंत ऑफिसमधनं येऊन जाईल असं म्हणून, परंतु दुसऱ्या दिवशी गणपती स्थापनेची ऑफिसला सुट्टी असल्यामुळे, वर्कलोड जास्त असल्यामुळे ते घरी 10 सव्वा 10ला आले आणि त्यानंतर मग त्यांनी जेवण केलं, फ्रेश झाले आणि मग 11 वाजेला डेकोरेशन करायला सुरुवात केलं. तर लाईट दुपारी 2:30 वाजेची पूजा चालू असताना 2:30 वाजेपासून लाईट गेली आहे. आजपर्यंत असं आमच्या एरियामध्ये झालेलं नाही आहे एवढ्या टाईमपर्यंत लाईट जाणं. परंतु ह्यावेळेस बाहेर खूप मोठा फॉल्ट झालेला आहे एरियामध्ये. त्याच्यामुळे लाईट मे बी सकाळी येणार आहे असं ग्रुपला डिस्कशन सुरू आहे. आता उद्या दुसऱ्या दिवशी गणपती स्थापना आहे आणि दुसऱ्या दिवशी लाईट येणार आहे. पण असं काही होऊ शकणार नाही. रात्रभर लाईट जाऊ शकते पण सकाळी लवकर लाईट येऊन जाईल, कारण की एरियातले लोक शांत बसणार नाही किंवा सोसायटीतले लोक पण शांत बसणार नाही. त्याच्यामुळे आता इन्व्हर्टर आहे, त्याच्यामुळे रात्रभर इन्व्हर्टर फॅनवर चालेल, म्हणून काही टेन्शन पण नाही आहे. आणि इकडं ट्यूब पण असल्यामुळे, ट्यूबलाईट असल्यामुळे डेकोरेशन करायला काही प्रॉब्लेम येणार नव्हता. तर मी आता पूर्ण माझं डेकोरेशन आवरून घेते. तोपर्यंत तुम्ही उद्याचा दुसरा दिवस, छान असा दिवस उजाडणार आहे आणि दुसऱ्या दिवशी काय होणार आहे, किती सुंदर हा व्हिडिओ होणार आहे हे सुद्धा तुम्ही नक्कीच बघ. आणि अजून एक, जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल, व्हिडिओला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण की आजचा व्हिडिओ खूप छान आलेला आहे. तुम्ही म्हणणार गणपती स्थापनेचा व्हिडिओ एवढा लेट का टाकला, तर तुम्हाला खरंच सांगते अजिबात वेळ मिळत नाही. कारण की सध्या गणपती पिरियडमध्ये एक दिवस त्रिशाचा आणि नविकाचा डान्स, सोलो डान्स आणि ग्रुप डान्स आहे. त्याची शॉपिंग, त्यांचे कपडे वगैरे घेणे, सगळ्या बारीक बारीक गोष्टी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी फॅशन शो आहे त्रिशाचा, त्याच्यासाठी पण कपडे वगैरे खरेदी करणे. शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला, ज्या दिवसाची आपण एवढ्या दिवसापासून वाट बघत असतो तो दिवस अखेर उजाडला आणि आज घरामध्ये येणार आहेत बाप्पा. बाप्पांच्या आगमनाची तयारी म्हटली म्हणजे जसं असं वाटत असतं ना घरामध्ये कोण येणार आहे कोण नाही. तर मला आज करायची आहे पुरणपोळी आणि तुम्हाला मी सांगते ह्या वेळचे पुरण जे आहे ना, पुरणपोळीमधलं जे सारण आपल्याला करायचं असतं ते पुरण करायला मला अजिबात जीवावर आलं नाही. नाहीतर प्रत्येक वेळेस पुरण करायला मला खूप जास्त जड पडतं, कारण की आईने ही जी पुरण गाळायची गाळणी आहे, माझ्याकडे पहिली वेगळी गाळणी राहायची, तर ती गाळणी आईने मला ह्यावेळेस देऊन पाठवली मे महिन्यामध्ये. आणि मी ज्या स्टीलच्या कढया घेतल्या आत्ता 3, त्याच्यापैकी ही मोठी कढई आहे. तर एवढा छान सेटिंग बसली पुरण करताना. मे बी माझं हार्डली 10 मिनटामध्ये माझं पुरण केलं गेलं आणि पुरण करत असताना अजिबात हात भरले नाही किंवा जागा भरली नाही, काही घाण वगैरे काहीच झाली नाही. एवढं छान पुरण केलं गेलं आणि बघा पुरण एवढं छान झालं ना, जसा पेढा असतो किंवा जसा खवा असतो
त्याप्रमाणे पुरण एवढं सुंदर पडलं आणि मला एवढा आनंद झाला ना, तर म्हटलं पुरण करायला मला आतापर्यंत एवढा कंटाळा यायचा, खूप जास्त भांडे भरायचे, हात भरायचा, किचन भरायचं. परंतु ह्यावेळेस पुरण करताना मला कुठे पुरण केलं गेलं काहीच कळलं नाही. तर सकाळी सकाळी बाहेर रांगोळी टाकून दिली छानपैकी आणि सगळे देवाचे भांडे क्लीन केले. कारण की बाप्पा येण्याचा दिवस, ज्याच्या घरी गणपती बाप्पा येणार असतात त्यांनाच माहिती असतो की हा आजचा दिवस काय असतो असं म्हणून. आणि त्यातल्या त्यात अजून एक असतं माझं की ज्या दिवशी हरतालिकेचा दुसरा दिवस म्हणजे गणपती स्थापनेच्या दिवशी माझी अजून दुसरं त्याच्यामध्ये ॲड झालेली असते. ती गोष्ट काय आहे हे मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे, पुरण करत असताना आपण जेव्हा पुरण कसं तयार झालं, तव्यावरच्या पोळ्या करत असताना पुरण कसं तयार झालं हे जर तुम्हाला एक बघायचं असेल तर त्याची एक टेक्निक असते. तर इथं मी पहिले जायफळ किसून घेतलं आणि वेलदोडा कुटून वेलदोडा म्हणजे इलायची टाकून घेतली. त्याच्याने पुरणाला खूप छान टेस्ट पण येते आणि पुरणचा सुगंध पण छान येत असतो. तर बघा पुरण तयार झालं हे आपण कशावरून ओळखायचं, तर आपण ज्या उलथणीने पुरण बनवत असतो म्हणजे कालत असतो, तर ती उलथणी अशी जर कधी उभी राहिली, खाली पडली नाही, तर समजून घ्यायचं आपलं पुरण तयार झालेलं आहे. आणि त्याच टायमाला गॅस बंद करायचा, म्हणजे परफेक्ट असं पुरण पण तयार होतं आणि पोळी पण एकदम सॉफ्ट आणि मऊ पोळी होते. तर माझा सार पण जवळजवळ तयार होत होता आणि मसाल्याला माझा तर नेहमीच सार हा परफेक्ट बनत असतो, सारला तर तोड राहत नाही. तर मसाल्याचा सुगंध पण घरामध्ये छान दरवळत होता आणि मी दोघं वेळचा स्वयंपाक करून ठेवणार होती. कारण की गणपती स्थापनेनंतर एवढा थकवा येत असतो, खूप जास्त थकवा येत असतो आणि रात्री सार भाकर, बाजरीची भाकर तर खूपच छान लागते. आता सुरुवातीला मी इथं पहिले कणिक मळून घेतली. कणिक ही दिव्यांची कणिक मळली. तर मी हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी, गणपती स्थापनेच्या दिवशी आमच्या खानदेशकडे व्रतची आरती लावली जाते. आता व्रतची आरती कोणाला माहिती आहे, नाही माहिती आहे, जे या खानदेशच्या माझ्या सबस्क्रायबर असतील त्यांना नक्की माहिती असतं की रामाच्या व्रताची आरती असं हिला म्हटलं जातं. रामाचं व्रत म्हणजे काय, आपण आपल्या नवऱ्यासाठी केलेलं हे व्रत असतं आणि त्याच्यासाठी 11 दिवे तयार करायचे असतात. 11 दिव्यांमधले 10 दिवे असतात आणि एक असतो तो भंडारा असतो. आता तो भंडारा कसा तयार करतात हे पण मी तुम्हाला सांगते. तर अशा प्रकारे हे दिवे बनवून घ्यायचे आणि आता मी दिवे बनवल्यानंतर जे आपली कुलस्वामिनी असते त्या कुलस्वामिनीचा सगळा साज शृंगार असतो, म्हणजे सुवासिनीचा पूर्ण साज शृंगार तयार करायचा असतो. तर पहिले मी बनवल्या बांगड्यांची एक जोडी बनवली. त्यानंतर मग बनवेल छोटे छोटे जोडवे, जे की आपल्या दोघं पायांमध्ये सुवासिनीचे जोडवे असतात, ते जोडवे बनवले. आणि त्यानंतर बनवेल मग पायातले पैंजण, म्हणजे जे आपण कुलस्वामिनीला किंवा देवीला जे जे आपण साज शृंगार घालत असतो ते सगळं. आणि त्यानंतर एक टिकली बनवली. अशा प्रकारे सगळा साज शृंगार जेवढा सुवासिनी घालत असते त्या सगळ्या प्रकारे बनवून घेतला. आणि त्यानंतर मग आता इथं बनवते कंगवा. कंगवा हा आपण जेव्हा केस घालत असतो म्हणजे कोंब, तर तो पण साज शृंगारमध्ये येतो. आपल्या हौसेवर असतं आपल्याला किती प्रकारे साज शृंगार बनवायचा आहे असं म्हणून. तसं बघायला गेलं मला जर वेळ राहिला तर मी A to Z सगळा, अंगठीपासून त्याच्यापासून सगळं बनवत असते. परंतु आज मला खूप जास्त घाई होणार होती आणि मला जास्त बनवायला काय आवडतं, जेव्हा मी व्रताची आरती लावते किंवा देवीची कुलदेवतेची आरती लावते तेव्हा मला जास्तीत जास्त बनवायला आवडतो तो म्हणजे विड्याचं पान. हे विड्याचं पान नेहमी बनवताना मला सगळ्या दिव्यांपेक्षा हे पान बनवायला मला खूप जास्त आनंद होतो. आणि त्यानंतर हे बनवलं मी गळ्यातलं, जे गळ्यातलं आपण माळ किंवा काही पण घालतो. तर मी इथं मंगळसूत्र बनवत असते. ज्या मंगळसूत्राला 2 वाट्या असतात त्या वाट्या मी तिथं लावून घेते. आणि हा आहे भंडारा. तर या भंडारामध्ये तुळशीचं एक पान, थोडासा गूळ आणि थोडंसं तूप टाकलं आणि त्यानंतर 1-2 गव्हाचे दाणे टाकायचे. अशा प्रकारे असं एक गोल चकती बनवून, गोल पोळी बनवून, छोटीशी पोळी बनवून ती भंडारावर झाकून द्यायची आणि छानपैकी त्याला शिजवायला ठेवून द्यायचं. तर अशी आम्ही प्रत्येक वर्षाला व्रताची आरती लावतो. तर पुरणपोळीचं पीठ गाळायचं होतं म्हणून मग मी इथं पोळीचं पीठ गाळून घेतलं. तर ही आरती का लावायची, कशासाठी लावायची याचं पण एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका सांगायला मला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. तर माझी आरती शिजली होती आणि महत्त्वाचं म्हणजे ही आरती 12च्या आत लावायची असते. 12च्या अगोदर ही आरती लावून घ्यायची आणि त्यानंतर सूर्य मावळायच्या संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळायच्या अगोदर ही आरती खावी लागते.
तर म्हणून मला जास्त दिवे खायला आवडत नाही. जे काही दिवे शिजलेले असतात ते आवडतात, तर फक्त खीरसोबत आवडतात. आणि अशी आज पुरणपोळी केलेली आहे, त्याच्यामुळे मग खीर पण केलेली आहे, तर हे दिवे खीरसोबतच मला आवडतात. म्हणून मी एकदम छोटे छोटे, खूप मोठे दिवे करत नाही, छोटे छोटे दिवे बनवून घेते, म्हणजे ते लवकर पण खाल्ले जातात. तर ही आरती सूर्य मावळायच्या आत खावी लागते. आणि आता हे तुम्ही म्हणणार की हे असं पिवळ्या कलरचं काय? तर हा पिवळ्या कलरचा, याला व्रत म्हणतात. आमच्या गावाकडे जे बेलपत्र द्यायला गावामध्ये जो माणूस येतो तो सगळ्यांना हे व्रत देऊन जातो, परंतु इथं सिटीमध्ये हे व्रत द्यायला कोणी राहत नाही किंवा कोणाकडे मिळत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक वर्षाला आई देऊन पाठवते मला, परंतु काही ज्या वर्षाला मला आई देऊन पाठवत नाही त्या वर्षाला मी हे रात्री, जेव्हा मी डेकोरेशन करत होती त्याच्या अगोदर, हे येण्याच्या अगोदर मी व्रत बनवून घेतलं होतं. तर तो व्हिडिओ पण मी काढला, परंतु तो माझ्याकडे डिलीट मारला गेला मेमरी फुल झालेली असल्यामुळे. तर हे व्रत मी म्हणजे 6 पदरी दोरा करून, 3 इकडून आणि 3 तिकडून असं 6 पदरी दोरा करून हळदीच्या पाण्यामध्ये त्याला बुडवून घेतलं. आणि हा दोरा हे व्रत मी सुकवायला ठेवलं. त्याच्यानंतर हे दिवे पेटवल्यानंतर 11 गाठी माराव्या लागतात. तर हे 11 गाठी मारल्यानंतर 5 गाठी मारायच्या, म्हणजे 5 गाठी सोडायच्या आणि 6 गाठी राहू द्यायच्या, असं हे करावं लागतं. आणि ते म्हणत असताना मी कुलदेवतेचा मंत्र म्हणत होती, जी काही माझी कुलदेवता आहे चामुंडा माता, तिचा मंत्र म्हणत होती. आणि अशा प्रकारे ह्या 11 गाठी मारून 5 गाठी सोडायच्या आणि 6 गाठी राहू द्यायच्या. आणि त्यानंतर कुलदेवतेची आरती म्हणून घेतली, दुर्गा मातेची. तर अशा प्रकारे छान अशा माझ्या आरत्या धगधग पेटत असतात घरामध्ये. ज्या दिवशी ह्या आरत्या लावायच्या ना, त्या दिवशी घरामध्ये खूपच प्रसन्न वातावरण तयार होऊन जातं आणि खूप छान वाटत असतं. आणि नविकाचे फ्रेंड्स पण आलेले होते, ते दोघंजणी गणपतीचं डेकोरेशन कसं केलं हे बघण्यासाठी बाजूच्या विंगमधनं ते पण आले होते, की मला तुझं डेकोरेशन बघायचं आहे, किंवा नविका त्यांना घेऊन आली, मग आमचं डेकोरेशन बघा गणपतीचं असं म्हणून. तर मग ते आल्यानंतर नविका आणि त्रिशाचं जे यूट्यूब चॅनल आहे, तर ते यूट्यूब चॅनलवरचे त्यांचे डान्स बघत होते. तर अशा प्रकारे 12 वाजायच्या आत पहिले मी माझी आरती लावून घेतली आणि संपूर्ण घरामध्ये ती आरती मी दाखवून घेतली. आणि खूप छान वाटत असतं. हरतालिकेचा दिवस जेवढा छान जातो तेवढाच आपला गणपती बसवायचा दिवस पण जातो. आता आमच्याकडे कोणी ह्या आरत्या नवरात्राच्या अगोदर, म्हणजे दसऱ्याच्या अगोदर कधी पण लावतात, परंतु मला ब्राह्मणने असं सांगितलं आहे, माझ्या सासरच्या ब्राह्मणने सांगितलं आहे, की खरं म्हणजे ह्या रामाच्या व्रताची आरती ही हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशीच लावायची. नाही लावली गेली तर ते वर्ष बाद करायचं किंवा ते वर्ष कॅन्सल करायचं, त्या वर्षाला आरती लावायचीच नाही. मग मी त्या दिवसापासून, हरतालिकेच्या दुसऱ्या दिवसापासून ही आरती लावायला लागली. त्यानंतर पुरणपोळीचा ताटही पूर्ण झाला होता माझा. आणि मग यांचा मला फोन आला की राखी खाली सोसायटीमध्ये पथक येऊन गेलेलं आहे असं म्हणून. 1 वाजला होता आणि 1 वाजेला जे आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक वर्षाला ढोल ताशा पथक येत असतं. तर संघर्ष ढोल ताशा पथक हे आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक वर्षाला येत असतं आणि ते 1 वाजेला पथक सोसायटीमध्ये येऊन हजर झालं होतं. तर यांचा मला कॉल आला की खाली उतरा असं म्हणून. तर मी जेवण वगैरे सगळं राहू दिलं. आता आमच्या गणपती स्थापना आम्ही कधी करणार आहेत हे आम्ही प्रत्येक वर्षाला, सोसायटीची गणपती स्थापना झाल्यानंतर मग मी माझ्या घरच्या गणपती स्थापना करत असते. कारण की कसं असतं, आपण घरची गणपती स्थापना करतोय आणि त्यानंतर इकडं सोसायटीची पण होते, म्हणून मग मुली पण घरी थांबत नाही आणि हे पण घरी थांबत नाही. म्हणून मग मी पहिले सोसायटीतली गणपती स्थापना आम्ही करून घेतो आणि त्यानंतर शांत चित्ताने घरची गणपती स्थापना करतो. कारण की गणपती स्थापना करायला कमीत कमी 1 तास तरी लागतो, प्राणप्रतिष्ठा वगैरे करत करत.
पहिले काही वर्ष हे जे पद्धती हे संध्याकाळी यायचे, छानपैकी अंधारं पडायच्या वेळेस पहिले आम्ही आमचा गणपती बसवून घेतो. परंतु हे पद्धत पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाई गणपती आहे किंवा मानाचे 5 गणपती आहेत ना, तिथं हे जात असतं. आणि ह्या पथकचा जो नियम तो आमच्या सोसायटीतलाच असल्यामुळे तो हे पथक तिथं आणत असतो. आणि त्याच्यामुळे आता हे 1:30 वाजेला यायला लागलेलं आहे दुपारी. तर पावसाला पण सुरुवात झाली होती. प्रत्येक वर्षाला असंच असतं, ज्यावेळेस ढोल ताशा सुरू होतो त्यावेळेस बरोबर पाऊस पडायला सुरुवात होते आणि त्यांच्या सगळ्यांची ॲक्टिव्हिटी होऊन जाते. त्याच्यामुळे त्यांनी सोबत ही जी ताडपत्री असते ही ताडपत्री त्यांनी सोबतच ठेवली असते आणि त्यांनी ती आता ओपन केलेली आहे. आणि हा होता आमच्या सोसायटीचा गणपती बाप्पा. आणि अशा पद्धतीने ढोल ताशा पथक आल्यामुळे सोसायटीमध्ये छान अशी रंजकता तयार होते. त्यानंतर आम्ही आलो आमचा बाप्पा घ्यायला. तर आमच्या एरियामध्ये ज्या काही नगरसेविका आहेत, म्हणजे पॉलिटिशियन असतात, तर त्यांनी शाडू मातीचा गणपती फ्रीमध्ये देण्याचं त्यांनी खूप वर्षापासूनचं खूप छान ते कार्य करत आहेत. तर तुम्ही तुमच्या म्हणजे काय म्हणतात ना त्याला, आवकप्रमाणे किंवा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जितके काही पैसे टाकायचे तेवढे पैसे पाकिटमध्ये टाकून, इन्व्हलपमध्ये टाकून ते दानपेटीत टाकून जा, असं त्यांचं म्हणणं असतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया. एवढं छान कार्य ते बऱ्याच वर्षापासून हे करत आहेत, जेणेकरून आपण गणपतीची विसर्जन हे घरच्या घरी करू शकतो आणि छान प्रकारे. कुठे डान्स करते गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4 1 2 3 4. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला, गणपती आला रे, आला रे आला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला, आला रे आला, आमच्या पप्पांनी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती, नंदिकाला हल्ला, आमच्या पप्पांनी काय आला, कोण आला रे, कोण आला, रोज आयकॉनचा राजा आला, कोण आला रे, कोण आला, रोज आयकॉनचा राजा आला, अरे कोण आला, कोण आला, गणपती आलाय, आला रे आला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला, आला रे आला, गणपती आला, आला रे आला, आला रे आला, आला रे आला, कोण आला रे, रोज आयकॉनचा राजा आलाय, आला रे आला,
सदा सर्वदा योग तुझा. 1 2 3 4. 1 2 3 4. या मागे सर, गणपती बाप्पा. तिच्या मागे सर, तिच्या मागे घे मागे. थोडं एंगल चेंज करतो. येऊ का? गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. त्यानंतर आम्ही पण आमचा बाप्पा घरी आणला आणि अशा प्रकारे छान असं सुंदर डेकोरेशन केलं गेलं. पहिले सुरुवातीला छोट्याशा चौरंगवर मी मखर ठेवला होता, परंतु मला काही ते व्यवस्थित आवडलं नाही. प्रत्येक वर्षाला माझी पद्धत अशीच असते मोठ्या चौरंगची, परंतु ह्यावेळेस यांचं म्हणणं होतं की आपण छोटा चौरंग घेऊ आणि छोट्या चौरंगवर मखर ठेवू असं म्हणून. परंतु बाप्पाला जे आसन पाहिजे, उंच आणि छान असं आसन पाहिजे, ते आसन बघायची जी सवय पडलेली ना, तर ते छोट्या चौरंगवर मला व्यवस्थित कम्फर्टेबल वाटत नव्हतं. त्याच्यामुळे रात्रभर ते तसं राहू दिलं मी छोट्या चौरंगवर. आणि सकाळी हे झोपले होते सगळेजणी. सकाळी लवकर उठून मी तो चौरंग चेंज केला आणि बाप्पांना असं उंच आसन दिलं. त्यानंतर बाप्पांची करायची होती प्राणप्रतिष्ठा. त्याच्यामुळे सुरुवातीला जे काही मंत्र वगैरे म्हणायचे असतात, आता मी प्राणप्रतिष्ठा करते. एवढी सुंदर अशी प्राणप्रतिष्ठा असते माझी. करत असताना 29 मिनटं माझी प्राणप्रतिष्ठा होत असते आणि मनाला छान सॅटिस्फॅक्शन लागत असतं. सुरुवातीला जे काही नेहमीच्या पद्धती असतात, आचमन वगैरे, आता यांचं आणि माझं थोडंसं 2 शब्द झाले, कारण की हे आचमन करत असताना खूप जास्त घाई गडबड करत होते आणि मस्करी पण करायचे. त्याच्यामुळे मला राग येत होता. त्यांना म्हटलं पहिले शांत चित्ताने. आणि माझं कसं असतं ना, देवपूजा करत असताना व्यवस्थित व्हायला पाहिजे, परफेक्शन राहायला पाहिजे त्या देवपूजेमध्ये. फक्त माझं एवढंच म्हणणं असतं. त्याच्यामुळे मग यांनी आचमन करताना मंत्र म्हणू दिला नाही, तोपर्यंत आचमन घेऊन घेतलं आणि त्यानंतर केलं ते संकल्प. सुरुवातीला आपलं गोत्र, आपलं पूर्ण नाव, आपण कुठल्या परिवारातले आहेत, आपलं नाव काय, ह्या सगळ्या गोष्टी गणपती बाप्पाला सांगून मग तो संकल्प सोडायचा असतो. आता ब्राह्मणाला बोलवायची राहिली गोष्ट, तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो, परंतु मी ह्या गोष्टीशी सहमत आहे की ब्राह्मण आपल्याला बोलवलं, ब्राह्मण जर ह्या वर्षी भेटला तर ठीक, नाही तर पुढच्या वर्षी जर ब्राह्मण जर नाही भेटला तर आपण प्रत्येक वर्षाला ब्राह्मणावर डिपेंड असतो. आणि एखाद्या वर्षी ब्राह्मण खूप बिझी असतात, तो शेड्यूल ब्राह्मणचं खूप बिझी असल्यामुळे ब्राह्मण प्रत्येक वेळेस येईलच असं नसतं, म्हणून आपणच आपलं स्वतः करून घ्यायचं. आणि जी छोटी गणपतीची मूर्ती किंवा सुपारी आपण ठेवलेली असते, तिच्यावर मी गणपती अथर्व शीर्ष एक वेळेस म्हणून गणपती बाप्पांवर अभिषेक करून घेतला. आपल्याला मोठ्या गणपती बाप्पांची पार्थिव मूर्ती असल्यामुळे त्याच्यावर आपण अभिषेक करू शकत नाही किंवा बाप्पांना आपण व्यवस्थित काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे पार्थिव मूर्तीला न करता आपण छोटी सुपारी असते किंवा छोटी गणपतीची मूर्ती असते, त्याच्यावरच आपल्याला अभिषेक वगैरे सगळं काही करून घ्यायचं असतं. आणि त्यानंतर मग बाप्पांना आपल्याला जीवात जीव आणायचा असतो, बाप्पांना प्राण आणायचे असतात, बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापना करायची असते. त्याच्यासाठी तुपाच्या वाटीमध्ये दुर्वा बुडवून त्यानंतर ती दुर्वा आपल्या बाप्पांच्या हृदयाला लावायची आणि आपला एक डावा हात हृदयाला लावायचा. आपल्या स्वतःच्या हृदयाला डावा हात लावून ती दुर्वा बाप्पांच्या हृदयाला लावून बाप्पांना एकच मंत्र म्हणायचा की आम्ही आपल्या घरामध्ये तुमची स्थापना करत आहोत, आमच्या घरामध्ये छान मंगलमय असं होऊ द्या. आणि बघा, फक्त बाप्पांच्या मूर्तीकडे बघूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत जेवढे जे काही आहेत ते सगळेजणी प्रसन्न होऊन जातात. आणि मूर्ती बघूनच एवढं मंगलमय वातावरण होऊन जातं ना, तर काय सांगावं. असं म्हणून व्हिडिओ खूप शॉर्टकट घेतला आहे. सेवा म्हणजे प्राणप्रतिष्ठा खूप मोठी होती, बाकी कट केलं, बाकी टाकलं, जेवढं होतं तेवढं दाखवलं. आणि त्यानंतर पंचामृत, मोदक आणि त्या दिवशी खरं सांगायला गेलं पुरणपोळी, त्यानंतर व्रताची आरती, ह्या सगळ्या गोष्टी करत करत घरी मोदक बनवणं होतच नाही. प्रत्येक वर्षाला हे मोदक बाहेरून आणून देतात आणि मग नंतर दुसऱ्या दिवसापासून मोदक मी स्वतः घरी बनवते.